विच ऑफ द फॉलोइंग while in motion cannot be deflected by magnetic field. तर खालीलपैकी असं कोणतं असणार जे मोशनमध्ये असताना मॅग्नेटिक फील्डमध्ये डिफ्लेक्ट होणार नाही. हा क्वेश्चन 2008ला आलेला होता. याचे 4 ऑप्शन दिलेले आहेत. त्यापैकी फर्स्ट जो ऑप्शन आहे तो आहे प्रोटॉन्स, सेकंड जो ऑप्शन आहे तो आहे कॅथोड रे, थर्ड जो ऑप्शन आहे तो आहे अल्फा पार्टिकल आणि लास्ट डी जो ऑप्शन आहे तो आहे न्यूट्रॉन्स. ओके, तर या 4 ऑप्शनपैकी या क्वेश्चनचं करेक्ट आन्सर काय असलं पाहिजे तर त्याच्यावरती आपण डिस्कस करूया. ओके, तर या ठिकाणी आपल्याला पार्टिकल्स दिलेले आहे आणि ते मोशनमध्ये असताना मॅग्नेटिक फील्डमध्ये डिफ्लेक्ट होणार नाही. मग सर्वात पहिले तर आपण एक काम करू, फोर्स किती ॲक्ट होतो आहे तो या ठिकाणी आपण सर्वात पहिले फाईंड करणार. ओके, मग सर्वात पहिले आपण या ठिकाणी राईट करू फोर्स ड्यू टू मॅग्नेटिक फील्ड. फोर्स ड्यू टू मॅग्नेटिक फील्ड. मॅग्नेटिक फील्ड जर घेतला तर त्याच्यामध्ये किती फोर्स ॲक्ट होणार तो बघायचा आहे. आता हा जो मॅग्नेटिक फील्ड आहे तो घेणार आहे मी वेक्टर फॉर्ममध्ये. ओके, वेक्टरमध्ये जर घेतला तर वेक्टरमध्ये हा झाला तुमचा फोर्स एफ बार, तो असेल तुमचा क्यू इन ब्रॅकेट व्ही बार क्रॉस असेल तुमचा बी बार. ओके, बी बार म्हणजे स्पीड असेल आणि बी जो असेल तो मॅग्नेटिक फील्ड आणि क्यू म्हणजे काय असेल तर चार्ज. त्यापैकी आपल्याला जो फर्स्ट पार्टिकल दिलेला आहे तो कोणता दिलेला आहे प्रोटॉन. तर आपण या ठिकाणी सर्वात पहिलं ऑप्शन या ठिकाणी चेक करणार आहे आणि तो म्हणजे काय फॉर प्रोटॉन. ओके, प्रोटॉनसाठी जर घेतला प्रोटॉनवरती चार्ज असतो 1.6 × 10⁻⁻19 कुलम इतका. ओके, तर चार्ज आहे म्हणून हा जो फॉर्म्युला आहे त्याच्यात जर पुट केला तर काहीतरी पर्टिक्युलर स्पीड असणार आणि तो मॅग्नेटिक फील्डमध्ये डिफ्लेक्ट पण होणार. स्पीड व्ही आहे आणि बी किती तर मॅग्नेटिक फील्ड इतका आहे त्याच्यामुळे तो डिफ्लेक्ट होणार. आता सेकंड जो ऑप्शन आहे तर तो आहे कॅथोड रे. ओके, फॉर कॅथोड रे. आता कॅथोड रे जर घेतला तर हा कॅथोड रे जो असतो तो कसा असतो निगेटिव्हली चार्ज असतो. त्याच्यावरती फिक्स चार्ज नाही सांगता येणार पण कॅथोड रे इज निगेटिव्हली चार्ज. मग निगेटिव्हली चार्ज आहे म्हणून हा जर मॅग्नेटिक फील्डमध्ये व्ही इतक्या स्पीडने जर गेला तर त्याच्यावरती बी इतका मॅग्नेटिक फील्ड त्या ठिकाणी काय होणार तर ॲक्ट होईल. ओके, तर आता पुढे जाऊ आपण. नेक्स्ट जो ऑप्शन आहे तर तो आहे तुमचा अल्फा पार्टिकल. नेक्स्ट घेतो मी फॉर अल्फा पार्टिकल. अल्फा पार्टिकल जो आहे तो पॉझिटिव्हली चार्ज आहे आणि या अल्फा पार्टिकलमध्ये हेलियम न्यूक्लियस त्याच्यातून बाहेर पडतं ज्याचा ॲटॉमिक नंबर 2 आणि ॲटॉमिक मास नंबर किती असणार 4. म्हणजे याच्यात जो चार्ज असणार तो किती असणार तर डबल असेल द चार्ज ऑन प्रोटॉन. प्रोटॉनच्या चार्जचे किती असणार डबल असेल. ओके, आता लास्टचा जो पार्टिकल आहे तर तो आहे तुमचं न्यूट्रॉन दिलेला आहे. ओके, आता मग न्यूट्रॉन जर घेतला तर न्यूट्रॉन हा चार्जलेस आहे. याच्यावरती कोणत्याच प्रकारचं चार्ज नसतं म्हणजे जो चार्ज असणार आहे न्यूट्रॉनवरती तो किती असेल 0. आता या फॉर्म्युल्यामध्ये जर तुम्ही पुट केलं ओके फोर्सच्या ओके तर त्या फोर्सच्या फॉर्म्युल्यामध्ये आपण या ठिकाणी पुट करू परत त्याला सॉल्व करू वाटलं सर. तर फोर्स किती आपला एफ बार इतका आहे आणि जो चार्ज क्यू येतो किती तर आपला 0 आणि त्याला मल्टिप्लाय करायचं आपल्याला व्ही बार क्रॉस काय असणार तर बी बार. ओके, आता 0ने कोणाला मल्टिप्लाय केलं तर त्यावरती त्याचा आन्सर 0च येणार आहे. ओके, म्हणजे या न्यूट्रॉनवरती तुमचा जो फोर्स ॲक्ट होतो तो किती तर 0. म्हणजे जेव्हा न्यूट्रॉन प्रेझेंट असेल तर तो मॅग्नेटिक फील्डमध्ये डिफ्लेक्ट होणार नाही. म्हणजे या क्वेश्चनचं जे आन्सर असणार आहे ते असेल ऑप्शन नंबर डी. ओके, मग याचा आन्सर असेल ऑप्शन डी म्हणजे न्यूट्रॉन. आणि न्यूट्रॉन या मॅग्नेटिक फील्डमध्ये डिफ्लेक्ट होणार नाही जर तो मोशनमध्ये असेल. व्ही इतक्या स्पीडने जर मूव्ह केला तर तो मॅग्नेटिक फील्डमध्ये डिफ्लेक्ट होणार नाही. ऑप्शन डी. मग या क्वेश्चनचा आन्सर ऑप्शन डी असेल हे त्याचं राईट आन्सर असेल.